धोकादायक शाळा इमारतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ठिय्या आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा, सारोळा बद्दी शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीची तातडीने मागणी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांनी केली आहे। नगर तालुक्यातील मौजे सारोळा बद्दी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंता सागर चौधरी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले। शाळेच्या इमारतीतील वर्गखोल्यांच्या भिंतींना मोठे तडे गेले असून पावसाळ्यात छतावरून पाणी गळते। या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरक्षित वातावरणात घेणे अशक्य झाले आहे। मुख्याध्यापकांनी गेल्या वर्षभरात अनेकदा लेखी स्वरूपात शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाकडे दुरुस्तीची मागणी केली, मात्र आजवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। या इमारतीचे बांधकाम सुमारे 2004-05 साली झाले असून सध्या तिची अवस्था इतकी जीर्ण झाली आहे की केव्हाही कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। परिस्थिती इतकी बिकट आहे की सध्या विद्यार्थ्यांना झाडाखाली वर्ग घ्यावे लागत आहेत। शासनाच्या नियमानुसार 40 वर्षापूर्वीच्या इमारतींचे निर्लेखन करून नवीन बांधकामे केली जातात, मात्र या इमारतीला केवळ 20 वर्षांचा कालावधी झाल्याने ती नियमानुसार पाडण्यास बसत नसल्याचे कारण पुढे करून प्रशासन हात झटकत आहेत। या ठिय्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत बोरुडे, बाळासाहेब पुंड, अभिमन्यू बोरुडे, प्रवीण बोरुडे, संदीप म्हस्के, सचिन बोरुडे, महेश बोरुडे, नवनाथ डाडर, आकाश डहाणे, चंद्रकांत बोरुडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। शिक्षकांकडून शाळा वर्ग खोल्याच्या निर्लेखनाची जबाबदारी काढून घ्या। शिक्षकांकडून शाळा वर्ग खोल्याच्या बांधकामाची जबाबदारी काढून घ्या। अहिल्यानगर जिल्हा परिषद प्रशासनाचा विकास हो। अहिल्यानगर जिल्हा परिषद बांधकाम प्रशासनाचा विकास हो। बांधकाम वर्ग खोल्याची जबाबदारी काढून घ्या। जिल्हा परिषद शाळा सारोळा बद्दी तालुका अहिल्यानगर या जिल्हा परिषदेचे आज ज्या इमारतीत आम्ही आता आंदोलन करत आहोत, या इमारतीपासून केवळ 8 किलोमीटर अंतरावरती हे सारोळा बद्दी गाव आहे आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा आहे। तर त्या शाळा इमारतीच्या 2 ज्या वर्गखोल्या आहेत त्या अतिशय जीर्ण झालेल्या आहेत आणि ह्या शाळा वर्गखोल्या केवळ 19 किंवा 20 वर्षापूर्वी बांधल्या गेलेल्या आहेत। नेमकं त्या शाळा वर्गखोल्यांची अवस्था खराब असल्यामुळे अक्षरशः तिथले जे शिक्षक आहेत ते त्या मुलांना झाडाखाली शिकवत आहेत। आपण जर पाहिलं तर शासनाचा नियम असा आहे का किमान 40 वर्ष त्या वर्गखोल्यांच्या बांधकामाला झालेलं असावं, मग त्या आम्ही खराब म्हणून त्यांना दखल घेऊ त्यांची आणि मग त्या पाडू आणि त्या पाडल्यानंतरच नवीन वर्गखोल्या मंजूर होत असतात त्या शाळेला। आता इथं परिस्थिती अशी झाली का केवळ 20 वर्ष झालीत आणि शाळा खराब आहे। वारंवार म्हणजे माझ्याकडे हे कागद आहेत, हे 2 पत्र आहेत, हे जिल्हा परिषद शाळा सारोळा बद्दी यांच्या मुख्याध्यापकांनी 2 वेळा मागच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 वेळा लेखी पत्र गट शिक्षणाधिकारी अहिल्यानगर तालुका यांना दिलेला आहे। त्यांनी त्यात स्पष्ट उल्लेख केलाय की सदर शाळा वर्ग खोल्यांची ही परिस्थिती अतिशय खराब आहे, या शाळा कधीही पडू शकतात। याच्यावर कुठल्याही प्रकारचं ठोस उत्तर आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिलं नाही आणि बांधकाम विभागानेही दिलेलं नाही। त्यामुळे आज आम्हाला कुठलाच पर्याय उरलेला नाही। आम्ही त्या ठिकाणचे शालेय समितीचे अध्यक्ष आणि सर्व त्या ठिकाणचे आमचे मित्र, आज आम्ही तसेच पालक जिल्हा परिषद बांधकाम विभाग दक्षिण यांच्या कार्यालयात आम्ही ठिय्या आंदोलनात बसलो। याचं मुख्य कारण म्हणजे 20 वर्षापूर्वी निंबोडी सारखी सेम निंबोडी शाळेची जी 8 वर्षापूर्वी दुर्घटना घडली त्यामध्ये 3 मुलं एक्सपायर झाले। ती वर्गखोली सुद्धा 20 वर्षापूर्वीचीच होती, ती सुद्धा शासनाच्या नियमात बसत नव्हती, काही खराब आहे, ती 40 वर्षाचे झाले नव्हते। सेम परिस्थिती सारोळा बद्दी या ठिकाणी देखील आहे। ही शाळा इमारत पडू शकते, ती दुरुस्त होणार नाही आणि जर दुरुस्त होत असेल तर जिल्हा परिषदेच्या सीओ साहेबांनी त्यांच्या लेखी पत्रावर द्यावं, त्या शाळा इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं जेणेकरून त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल। नाहीतर पर्यायाने गोरगरिबांचे मुलं
हे त्या बॉम्बमध्ये बसतील आणि जर अशीच निंबोडी शाळेसारखी एखादी दुर्घटना होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणचे शिक्षक मुख्याध्यापक जे आहेत हे नॉन टेक्निकल आहेत, त्यांचा आणि बांधकामाचा काही संबंध नाही. पण निर्लेखन म्हणलं का ते शिक्षकांकडे येतं आणि मग पर्यायाने ते शिकवणार का हे काम करणार. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सीओना सुद्धा विनंती आहे का नगर जिल्ह्यातील ज्या ज्या शाळा वर्ग खोल्याची जबाबदारी, निर्लेखनाची जबाबदारी तुम्ही या शिक्षकांकडे दिली किंवा मुख्याध्यापकांकडे दिली, ती फक्त तात्पुरती राहू द्या, ती त्यांच्याकडून आता काढून घ्या. आणि तुमचे जे बांधकाम विभागाचे अभियंते आहेत, शासकीय अभियंते आहेत जिल्हा परिषदेचे, यांनी त्या निर्लेखनाकडे तातडीने लक्ष द्यावं आणि सारवायचीच काय, ज्या काही नगर जिल्ह्यात शाळा आहेत त्या तात्काळ, त्यांचं भलं वयोमर्यादा कमी झालेली असेल, त्यांना 40 वर्षाचा निकष नसेल लागेल, पण त्या खराब आहेत, त्या तात्काळ पाडाव्यात. आणि आज आम्ही ज्या आंदोलनात बसलेलो आहोत ती सारवाबद्दलची शाळेची इमारत तात्काळ निर्लेखन करून 8 दिवसाच्या आत पाडण्यात यावी. नाहीतर हे आंदोलन छोट्या स्वरूपात आज आहे. हेच आंदोलन आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ज्यांचं खालीच ऑफिस आहे त्यांच्या कार्यालयात सर्व पालकांना आणि वेळ पडली तर विद्यार्थ्यांना घेऊन देखील करू, याची त्यांनी नोंद घ्यावी. मी श्रीकांत रामदास बुरुडे, शालेय व्यवस्थापन समिती सारोळाबद्दी आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत. कारण आम्ही वारंवार मुख्याध्यापकांनी प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.